नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पपईचा शिरा. याच्या आधी आपण पपईचा केक पाहिलेला आहे. तर एक 6 महिने झाले असतील मी टाकला होता पपईचा केक. तर आज आपण पपईचा शिरा पाहूयात. तर त्यासाठी इथं मी पपई घेतलेली आहे. आता एका एवढी घेणार नाही मी, याच्या फोडी करून घेते, पण नंतर खूप व्हायला लागलं जास्त दिसायला, म्हणून मी त्यातल्यानंतर काही फोडी तशाच ठेवल्या. तर आता ह्याचं मी बिया आधीच काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याचं साल पण काढून घेते आणि याच्यानं बारीक अशा फोडी करून घेते, म्हणजे मिक्सरवर त्याची चांगली पेस्ट व्हावी, म्हणजे आपला शिरा दिसायला पण छान दिसावा एकजीव असा. म्हणून त्याच्यानं बारीक फोडी करून घेते आणि बारीक त्याचे तुकडे केले ना की नंतर मग ते तुकडे मिक्सरवर बारीक करून घेते, पेस्ट त्याची. तर ही जे काही काही ना अशी पपई जास्त गोड नसती, मग ती तशी सपक पपई खाऊच वाटत नाही. ही माझी पपई पण ना जास्त गोड नव्हती, मग मला खाऊच वाटत गेली. मग म्हणलं असं टाकून तरी कशी द्यावी, दिसायला पण छान होते. म्हणलं चला याचा शिरा आपण ट्राय करूया, म्हणून मी याचा शिरा केला. तर खूप छान झाला, एकदम मस्त, टेस्टला पण खूप छान झाला. तर तुम्ही पाहू शकता, आता मी त्याच्या पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या ना त्याची पेस्ट करून घेतली. आता तुम्हाला ते टाकायला साहित्याचं प्रमाण कळावं म्हणून मी मोजून घेत आहे ती पेस्ट, कारण माझी पपई ना असं सपक आहे, जास्त गोड नाही. कारण आता आपल्या शिरा सपक पपईचाच करणार आहोत आपण, म्हणजे कमी गोड असते ना त्याचा गोड असल्यास आपल्याला खायला ते छान लागते. आपण काही त्याचा शिरा करणार नव्हत, पण ही कमी गोड होती म्हणून मी हिचे आता शिरा करत आहे. तर ह्याचे ना आता पेस्ट मी 2 वाट्या पेस्ट घेते आणि ही शिल्लक राहिलेले आहेत ना तुकडे, ही अशीच राहून देते. आणि नंतर मी कारण भरपूर व्हायला लागलं शिरा, नंतर कोण खायचं नाही म्हणून मी संपायचा नाही तेवढा, कारण ही फोडी तरी आपण खाऊ नंतर फ्रीजमध्ये ठेवून उद्या किंवा परवा आपण राहत्याल फोडी, पण अशी पेस्ट शिरा केलेला राहायचा नाही. म्हणून मी काय केलं, त्या फोडी तशाच ठेवल्यानंतर आणि ह्याची पेस्ट करून घेतली. तर 2 वाटी आपली ही पेस्ट झाली. तर आता ह्या 2 वाटी पेस्टसाठी ना मी 1 वाटी साखर घेते आणि एक अंदाजेच आता 1.5 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. आता असं ते दिसायला बाइंडिंग पण त्याला छान असं यावं ना आपल्या त्या शिरायला, म्हणजे ते मस्त दिसावं पण, म्हणून त्यात मी खोबरं टाकणार आहे. तर मला वाटलंच तर तुम्ही त्याऐवजी बारीक रवा ना भाजून टाकू शकता, पण मी म्हणलं खोबऱ्याच ट्राय करून पाहावं कसा होतंय ती, कारण याच्या आधी मी रवा टाकून केलेला होता, तो पण छान लागला मला, पण कलरमध्ये चेंज होतो. आता हा कसा, आता एकदम पपईचा कलर कसा आपला केशरी असतो तसा कलर राहत नाही रवा टाकल्यानंतर, ते पांढरट पांढरट जरासं दिसतं. म्हणून मी म्हणलं खोबरंच टाकावं, कसं दिसतं ते पाहावं, म्हणून खोबरं टाकलं. इतका टेस्टला पण छान झाला आणि दिसायला पण छान झाला. तर मी इथे ना 1 चमची विलायची पावडर घेतली, 1 चमचे तूप घेतलं, 2 वाटी आपलं पपईचा ही घेतला पेस्ट घेतली, 1 वाटी साखर घेतली आणि 1.5 वाटी खोबऱ्याचा किस घेतला. आधी 2 वाटी घेतला, पण तो जास्त होईल नंतर म्हणून त्यातला काढून ठेवला थोडा ताटात, नंतर नको म्हटलं तेवढं खूप दिसायला. म्हणून मी आता काय करते, मी तूप पाहिजे होतं सुरुवातीला कढईत, पण मी विसरले तूप टाकायचं, म्हणून मी तसंच टाकली ही पेस्ट आपल्या ह्याच्यात कढईत. तर आता अशीच हलवून घेते, पण काही आवश्यकता नाही वाटली एवढी मला, म्हणजे तूप नाही टाकलं तरी आपलं अजिबात चिटकलं नाही खाली. मी नंतर वरून शेवटला टाकणार, नंतर तूप आपलं डिशमध्ये घेताना किंवा आपला शिरा तयार झाल्यानंतर टाकते नंतर, पण सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होते, पण मी ना विसरले. तर असंच आता ना मी आपलं ती पेस्ट ना बारीक गॅसवर परतून घेतली. तर गॅस जर फुल केला का नाही तर तुम्ही पाहू शकता असे शिंतोडे उडून अंगावर यायला लागले, म्हणून त्यात पाण्याचं प्रमाण असतं ना थोडंसं त्याच्यामुळे. म्हणून मी बारीक गॅसवरच 10 मिनिट आपला पेस्ट आहे ना चांगली परतून घेतली. आणि आता ना बरोबर 10 मिनिट झाले, तर 10 मिनिटांनी त्याच्यात मी साखर टाकली, का तर त्यात अंगचं पण थोडं पाणी असतं ना पपईमध्ये, मग ती जास्त पातळ शिरा झाला असता. म्हणून मी रवा जर टाकला का नाही मग ते आलं असतं, व्यवस्थित बाइंडिंग झालं असतं. पण मी म्हटलं असंच हे करावं, होऊन द्यावं थोडंसं बारीक ह्याच्यावर, म्हणून मी त्याला चांगलं बारीक गॅसवर त्यातलं पाणी असं आटून दिलं 10 मिनिटं. 10 मिनिटांनी नंतर 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी खोबरं टाकलं आणि ह्याला आता अशीच परतीत राहते बारीक गॅसवर. तुम्हाला आता 12 मिनिटांनी दाखविते मी, का तर थोडंसं त्यातलं पाणी अगोदर ना साखर असतं ना त्याचं पाणी होतं, आता पातळ होतं तुम्ही पाहू शकता, आणि नंतर ते आटरून आलेले होते त्याचं पाणी. तर आता तुम्हाला जरी पातळ दिसत असलं तरी आपण 10-15 मिनिटं ह्याला आणखीन हलवणार आहोत, मग ते छान एकजीव होते गोळा त्याचा. तर गॅस अजिबात मोठा करायचा नाही, आत्ताच परत 10-12 मिनिटांनी
करायचा, म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी झालं ना साखरेच्या, मग मोठा केला तरी चालते, पण असं मोठा केला की ते उडून अंगावर शिंतोडे येते त्याचे. तर मी असंच त्याला हलवीत राहते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर बरोबर आता ना सुरुवातीपासून आतापर्यंत एक 22 मिनिट झाले तर, आणि आता ना साखर टाकल्यापासून 12 मिनटं झाले. तर आता बरोबर सुरुवातीपासून 25 मिनिट आणि साखर टाकल्यापासून 15 मिनटं झालेली आहेत. तर मी ह्याला आता फुल गॅस करते. आता एक 2 मिनिट फक्त फुल गॅस करते, म्हणजे थोडंसं फास्ट त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी त्याला हलवून घेतलं. तर असं एकजीव गोळा त्याचा झाल्याने वाटायला मला आपलं झाला आहे शिरा तयार आता. तर मी आता ह्याला तुम्हाला विलायची पावडर टाकतानाचं शूट झालं नाही माझ्याकडून. आज तूप टाकायचं विसरले आणि विलायची पावडर टाकलेली ते शूट करायचं, ते शूटच झालं नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला, व्हिडिओज आला नाही तो गॅलरीमध्ये. मग अशा प्रकारे मी आता त्याचा गोळा करून घेते. तर आता मी गॅस बंद केला आहे. तर बरोबर मला ना बारीक गॅसवर 25 मिनिट आणि एक मोठ्या गॅसवर एक 1.5 ते 2 मिनटं जास्तीत जास्त परतलं, म्हणजे एक 26-27 मिनटात आपला शिरा तयार झाला. आपण जर याच्यात रवा टाकला असता ना तर तो लवकर तयार झाला असता, पण रव्याने असा कलर राहत नाही शेवटपर्यंत, असं पांढरट दिसतं रवा टाकल्या जरा, म्हणून मी त्याला कलर असा दिसण्यासाठी खोबरं टाकलं. तर मग कसा वाटला माझा शिरा ते नक्की सांगा.